जय गजानन जयतु संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या आजपासून सुरू होत असलेल्या नवीन निरूपण मालिकेमध्ये आपल्या सर्व संस्कृत आणि संस्कृती प्रेमींचं मनःपूर्वक स्वागत. जयतु संस्कृत. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला प्राप्त झालेली आपली अत्यंत प्रिय असणारी संस्कृत भाषा ही अत्यंत सूत्रबद्ध अशा स्वरूपाची भाषा आहे. शास्त्रकारांनी सूत्र शब्दाचं सुद्धा चिंतन केलं. कशाला सूत्र म्हणतात? व्याख्या दिली आपल्या समोर. अल्पाक्षरम, असंदिग्धम, सारवत, विश्वतोमुखम, अस्तोभम, अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदु. जे सूत्रविद आहेत, याचा अर्थ सूत्र जाणणारे आहेत, त्यांनी सूत्र म्हणजे काय ते सांगितलं. काय काय असलं पाहिजे त्यामध्ये? सूची आपल्या समोर दिली. अल्पाक्षरम, पहिली महत्वाची गोष्ट, अत्यंत कमीत कमी अक्षरात ते मांडलेलं असलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. का असं करायचं? त्याचं कारण आहे, प्राचीनतम काळापासून तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीने अध्ययन हा केवळ आणि केवळ स्मरणशक्तीच्या भरोशावर चालणारा विषय म्हटलेला आहे. पाठ करून ठेवायचंय, मुखोद्गत करायचंय. ते पाठ करायचं असेल तर जितकं कमी तितकं उपयोगी. आणि म्हणून अल्पाक्षरत्व हा भारतीय संस्कृत भाषेचा महत्वाचाच विषय आहे. तो सूत्रांनाही लागू आहे. कमीत कमी अक्षर असले पाहिजे. अल्पाक्षरम. पण कमी करण्याच्या नादामध्ये गोंधळ निर्माण नाही झाला पाहिजे, म्हणून पुढचा शब्द वापरला असंदिग्धम. त्यात संदिग्धता नसली पाहिजे, कुठल्याही प्रकारची गूढता नसली पाहिजे, सहज वाचल्यावर कळलं पाहिजे, हे त्याचं स्वरूपही असलं पाहिजे. मग अल्पाक्षरम असंदिग्धम. पुढचा विषय सांगितला सारवत. सार असलं पाहिजे. त्या संपूर्ण विषयाचा जो गाभा आहे, ज्याला निचोड म्हणतात, तो त्या सूत्रामध्ये आला पाहिजे, त्या समोरच्या गोष्टीत आला पाहिजे, पण सारच आलं पाहिजे. म्हणून म्हणजे रचना आहे, लक्षात घ्या. सार शब्दासारखाच रस शब्द म्हणजे आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. उसाचा रस काढला किंवा कोणत्याही फळाचा रस काढला तर त्यातले सगळे जीवनमूल्य उपयुक्त अशा प्रकारचे जे घटक आहेत, ते सगळे घटक आपल्याला प्राप्त होतात. ते सगळे आपल्या जवळ आले, पण चौथा मात्र फेकून द्यायचा असतो. आणि म्हणून रसवत, सारवत ही जी रचना आहे ती आपल्या समोर सांगितली. सार असलं पाहिजे. तो सगळा विषय नेमकेपणाने मोजक्या शब्दात आपल्या समोर आला पाहिजे. विश्वतोमुखम. पुढचं विशेषण सांगितलं. कसं असतं सूत्र? ते विश्वतोमुख असतं. याचा अर्थ त्यात सांगितलेला सिद्धांत जगात कुठेही लागू पडतो. इथे लागतो तिकडे लागत नाही असं सूत्र नसतं. सूत्र सगळीकडे समान असलं पाहिजे. ही रचना आपल्या समोर सांगितली. सारवत, विश्वतोमुखम, अस्तोभम. स्तोभ शब्दाचा अर्थ अडथळा. तो अडथळा नाही आला पाहिजे. अर्थ समजून घेत असताना मध्येच बुद्धी कुंठित झाली अशी रचना नसली पाहिजे. काय सांगायचंय कळतच नाही अशी रचना नसली पाहिजे. आणि म्हणून आपल्या समोर शब्द वापरला अस्तोभम. पुढचा विषय सांगितला अनवद्यम च. ते अत्यंत निर्दोष असलं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसला पाहिजे. याचा अर्थ जे सांगायचे ते कळत नाही हा दोष असू शकतो, किंवा न सांगितलेल्याच गोष्टी कळतात असेही दोष असू शकतात. या सगळ्या दोषांनी रहित अशा प्रकारचं सूत्र असलं पाहिजे. ही रचना आपल्याकडून समोर शास्त्रकारांनी सूत्राची व्याख्या देताना सांगितली. अर्थात जरी ही सूत्राची व्याख्या असली तरी ती केवळ सूत्रालाच लागू आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. या सगळ्या विशेषणांनी किंवा या सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असणारं संस्कृत भाषेतलं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं दालन म्हणजे सुभाषित. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. सुभाषित शब्दातच सु म्हणजे चांगलं, भाषित म्हणजे सांगितलेलं. जे चांगलं सांगणं आहे, काहीतरी उपदेश आपल्याला करायचा आहे. पण गंमत लक्षात घ्या, उपदेश कोणालाच आवडत नाही. तुम्हाला थेट जर कोणी सांगायला सुरुवात केली, तुझ्यात हे दोष आहेत, तर आपल्याला वाईट वाटतं. त्या दोषांना दूर करण्याकरता जी प्रवृत्ती व्हायला पाहिजे, ती प्रवृत्ती न होता सांगणेवाल्याबद्दल आकस निर्माण होऊ शकतो. द्वेष, मत्सर भावना निर्माण होऊ शकते, राग येऊ शकतो. मग उपाय काय? संस्कृत सुभाषितकारांनी त्याच्यावर एक अफलातून उपाय शोधला आणि त्या उपायाचं नाव आहे अन्योक्ती.
संस्कृत साहित्यामध्ये सुभाषिताचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, अनेक प्रकारचे सुभाषित आपल्याकडे आहेत. म्हणजे त्या सुभाषितांमध्ये अंतरालाप नावाचं सुभाषित असतं, ज्याच्यामध्ये 3 पदांमध्ये 3 वेगवेगळे चरणांमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले असतात. चौथ्या चरणात त्या 3 प्रश्नांची उत्तरं आणि ते एकत्र केले, की एक वेगळाच अर्थ. अंतरालाप नावाचा प्रकार आहे. बहिरालाप त्याच्यात उत्तर तिथं दिलेलं नसतं. 3 शब्द वेगळे-वेगळे वापरा. 3 याच्यातले प्रश्न, चौथ्या प्रश्नाचं उत्तर, त्या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं एकत्र केले, की त्या एकत्रित उत्तरातून मिळतं. बहिरालाप सांगितला. प्रहेलिका, ज्याला आपण कोडे इत्यादी म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कूट श्लोक, गूढ श्लोक असे वेगवेगळे सुभाषितांचे प्रकार आहेत. त्या सगळ्या प्रकारांमध्ये एक नितांत रमणीय अशा प्रकारचा प्रकार म्हणजे अन्योक्ती. किती मजेदार शब्द आहे लक्षात घ्या. अन्य म्हणजे दुसऱ्याला आणि उक्ती म्हणजे बोलणे. दुसऱ्याला उद्देशून बोललंय. का? कारण तुम्हाला नाही बोलायचंय. मगाशी म्हटलं तसं आपल्याला थेट बोललं, की आपल्याला वाईट वाटतं. मग सुभाषितकार काय म्हणतात, "ठीक आहे, तुला नाही बोलायचं." कोणाला तरी उद्देशून सुभाषित करायचं. पण गंमत अशी असते, ते जरी त्याला उद्देशून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंना उद्देशून अन्योक्ती आहेत, पक्ष्यांना उद्देशून अन्योक्ती आहेत, फुलांना उद्देशून अन्योक्ती आहेत, निसर्गातल्या घटकांना उद्देशून अन्योक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आता मला सांगा, यातल्या कोणाला त्या समजतात? शक्यताच नाहीये. म्हणजे वर्गामधली एक गंमत मी आपल्याला सांगतो. रासभान्योक्ती नावाची अन्योक्ती आहे. रासभ शब्दाचा अर्थ आहे गाढव. गाढवाला उद्देशून सुभाषित केलं. आता हे वर्गात शिकवत असताना मी गंमत करत असतो. म्हटलं, मुलांनो ही काय आहे? मुलं म्हणाले रासभान्योक्ती. म्हटलं बरोबर. कोणाला उद्देशून सुभाषित केलं? मुलं म्हणाले गाढवाला उद्देशून हे सुभाषित केलेलं आहे. मग मी पुढचा प्रश्न विचारतो. म्हटलं, मुलांनो गाढवाला सुभाषित कळतं का? मुलं म्हणाले नाही. मग मी पुढची गमतीने त्यांना प्रश्न विचारतो, की म्हटलं तुम्हाला कळलं का? आता हो म्हणणं भाग आहे. मोठी पंचायत आहे लक्षात घ्या. कारण गाढवाला सुभाषित कळत नाही. मला सांगा गाढवाला सुभाषित कळत नाही, हे सुभाषितकारांना कळत नाही का? कळतं. का लिहिलं? त्याचं उत्तर आहे गाढवाला समजत नाही हे माहिती आहे. पण गाढवासारखे जे वागतात त्यांनाच सांगायचंय. गाढवाला सांगायचंच नाहीये. जरी गाढवाला उद्देशून लिहिलं म्हणून अन्य दुसऱ्याला उद्देशून काय लिहिलं? गाढव जसं वागतं तसा जो वागतो तो स्वतःला लावून घेईल, की अरे मलाच सर गाढव म्हणत आहेत. वास्तविक नाहीये, त्याला बोललेलोच नाहीये. पण त्याच्यापर्यंत पोहोचलं बरोबर. ही जी भूमिका आहे ना, ती भूमिका अन्योक्तींमध्ये आहे. मराठीमध्ये यासाठी आपण एक वेगळी म्हण वापरतो, सर्व परिचित असणारी, "लेकी बोले सुने लागे." म्हणजे काय? ते एखाद्या घरामध्ये एखादी नवविवाहिता आलेली असते. त्या नवविवाहितेच्या हातून एखादी चूक झाली, तर तिची जी सासू आहे, त्या सासूला तिला समजावून सांगायचं असतं आलेल्या त्या सुनेला. पण थेट जर बोलली ना, तर सासू खाष्ट होते. तिच्याबद्दल तिच्या मनात राग येऊ शकतो. मग सासू काय करते? ती मजेदार प्रकार करते. ती लेकीला म्हणजे आपल्या मुलीला उद्देशून बोलते. माहिती आहे तिला. समजा उदाहरण घेऊ, कपश्या विसळून ठेवलेल्या आहेत. ते पाहिल्या सासूनी. आता ती मुलीला म्हणते, "का गं, अशा विसळत असतात का कपश्या? ही काही पद्धत आहे का? गरमी तरी गेली का यांची? स्वच्छ तरी झाल्या का? उद्या जेव्हा सासरी जाशील, तेव्हा तुझ्या सासूरवाडीचे लोकं मला काय म्हणतील?" आता गंमत लक्षात घ्या. हे सगळं कोणाला म्हणत आहे? ती बोलताना दिसत असं आहे, की सुनेला उद्देशून बोलत आहे. पण गंमत मुलीला उद्देशून बोलत आहे. पण गंमत अशी, त्या मुलीला वाईट वाटायची शक्यता आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण तिने कपश्या विसरलेल्याच नाहीत. तिला माहिती आहे हे मला म्हणतच नाहीये. त्याच्यामुळे तीही त्याचा आनंद घेऊ शकते, आस्वाद घेऊ शकते. बरं सुनेला हे म्हणायला जागा आहे का? "सासूबाई तुम्ही मला असं कशा बोलल्या?" त्याचं उत्तर आहे तिला बोललेलीच नाहीये. पण लक्षात घ्या, जरी तिला बोललेली नसली, तरी तिला नेमकेपणाने कळलंय, की जरी सुनेला म्हणजे मला न बोलता लेकीला उद्देशून बोलत असली, तरी लागू मलाच पडतंय. म्हणायचं मलाच आहे. ही जी रचना आहे ना, हे जसं स्वतःहून समजून घेणे आहे आणि शिक्षणाची ती मूलभूत संकल्पना आहे. आपण समजून घेणे, स्वतःला लावून घेणे, स्वतः करता आहे याची जाणीव करून घेणे, हेच तर शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपल्यासमोर अन्योक्तींच्या माध्यमातून येतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंना उद्देशून सुभाषित केले, पक्ष्यांना उद्देशून सुभाषित केले, फुला पानांना उद्देशून सुभाषित केले, वृक्षांना उद्देशून
उद्देशून सुभाषित केले. अगदी दगडांना, समुद्राला इत्यादी आपण ज्यांना अचेतन किंवा निर्जीव म्हणतो त्यांना उद्देशून सुभाषित केले. यातल्या कोणालाच ते लागू नसतात. लागू माणसाला असतात. आपल्यामधल्या गुणांची प्रशंसा करणे आणि आपल्याला न दुखावता आपल्यातल्या दोषांचं दिग्दर्शन करणे हे अन्योक्तींचं वैभव आहे, लक्षात घ्या. या नवीन रसग्रहण मालिकेमध्ये पुढच्या भागापासून आपण एक एक अन्योक्ती घेऊन त्याचा रसग्रहणाचा प्रयत्न करणार आहोत. या नवीन यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जयतु संस्कृत.